हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आता सकाळचे 9 वाजले आणि बाबू उठला 8 वाजता. तर 8 वाजता उठला, त्याला हे गाणे लावून दिले, इथं वाकर टाकली आणि इथं झोपवलं आणि मस्त गाणे पाहून राहिला. आणि मी धीरे धीरे मालिश बी करून राहिली, नाही तर तो तसा मालिशच नाही करू देत. आता अंगाने हातच नाही लावू देत. तर आता गाणे लावून गाणे पाहिजे आणि मग मी मालिश करून दिली त्याची. आता मग मालिश झाली तर मग झोपून जाईन तो. आणि आज आता बाबू 6 महिन्याचा पुरा झाला, तर आता बाबूले काहीतरी खाद्य आज पहिल्यांदा देणार हाव. खाशील ना बाबू? काय खाशील? हा, ये जा बाबू. काय खाशील? मग खीर खाशील का? खीर? हा, खीर खाशील? बाबरे, पाणी सुटलं तोंडाला. काय खाशील? हा, आता बाबू खाना खाई. हा, आता बाबू खाना खाई. तर आता हे गाणे कम, आवाज कम झाला ना, तर कसा होऊन राहिला, आवाज कम नाही येत म्हणत सण आहे ना. तर चला आता तिथं जा. तर चला आता बाबूची मालिश करून देतो आणि बाबूले झोपून देतो. बाकीचे सगळे मग कामं करतो. तर हे मी मुंगाचंच पाणी बनवलं. अख्खे मूग रातभर मोरू टाकले होते आणि मग आता सकाळी शिजवले आणि त्याचं पाणी काढून हे बाबूले मी आता पाजत आहे. हे पहिलं खाद्य झालं बाबूचं, मुंगाचं पाणी. हे पहा, आता हे दूध ताक बनवायला मी ठेवलं. किती दिवस झाले? जास्तीत जास्त 8 दिवस झाले असं. तर अजून काही याचं ताक बनलं नाही आणि नाही याची दही बनली. तर आता काय करू मी? आता पाहतो बरं. हां, थोडंसं वाटून राहिलं आज. आणि एका ताईनं म्हटलं, सांगितलं मला का 1 दिवस बाहेर ठेवू म्हणे. तर मी आता फ्रीजमधून बाहेर काढलं, पण घट्ट झालं. आता सुगंध पाय बरं, ताकसारखं छाससारखं लागते काय? दूधच लागते. अरे यार, फेल. आजही फेल. आता मध्ये तर इच्छा नाही खायची, पण थोडंसं वाटते अलग. तर आता मी हे बाहेर काढून ठेवलं. आता बाहेर ठेवतो आज रात्रभर. पाहतो मग उद्या काय होते तर याचं. जर उद्या काही नाही झालं तर मग फेकून देईन. अशा प्रकारे बाबूले जेवण सुरू केलं. फक्त आता मुंगाचं पाणी आणि मुंगाच्या डाळीचं पाणी असंच दिलं. अजून काही जास्त दिलं नाही त्याले. आता जेमतेम 6 महिन्याचा झाला. थोडं थोडं सुरू करा लागन. कसं पचते कसं नाही पाहा लागन. एकदम मी भका देवाले सुरू करन तर पोट फुगन. तर म्हणून मी त्याला आता फक्त पाणी दिलं. पाणी तर पाजलं. माझी बहीण आली ती तेव्हा तिनंच पाजलं 15 दिवस पहिले. त्यानं जेवण चाराचं होतं, तर आता त्याला जेवणही दिलं. आता धीरे धीरे त्याचा वाढू. आणि एका ताईनं मस्त कमेंट केली. त्या ताईचं नाव बी मला एवढं आवडलं, भल्लं आवडलं. मीना मडके. मीना नाव आहे आणि मडके आडनाव आहे. काहून आवडलं मला? माझ्या मोठ्या बहिणीचं नाव बी मीना आहे आणि माझ्या वडिलांकडे आमचं आडनाव मडके आहे. तर माझ्या बहिणीचं नाव होतं मीना मडके. तर मला काय असं वाटते का माझी बहीणच होय का? मी तरी विचार केला माझ्या बहिणीनंच केली काय कमेंट. तर असं विचारही केलं तर नाही म्हटलं. आता तर तिचं आडनाव पाटील आहे. आता तिच्या घरी सासरचं आडनाव तिचं पाटील आहे. आमच्या वडिलाचं मडके. माझं माहेरचं आडनाव मडकेच आहे. तर मस्त मला खूप आवडला मीना मडके म्हणून. मला वाटलं माझी बहीणच आहे. खरंच माझी बहीणच आहे. तुम्ही सगळ्या माझ्या बहिणीच आहे किंवा माझे भाऊच आहे. सगळं आपण एक फॅमिलीच झालो आहो आता. तर अशा प्रकारे मीना मडके ताईनं मस्त कमेंट केली. तर मी त्यांच्या कमेंटचं उत्तर देतो. तुम्ही बी ऐका मग. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही महाराष्ट्रातले व्हा तर गुजरातले कसे काय राहता? तर याचं कारण असं आहे
माझा जन्म महाराष्ट्रातलाच आहे. मी लहानपासून महाराष्ट्रातच राहिली आणि आमची माझी भाषा आहे विदर्भाची वऱ्हाडी भाषा आहे. हो, अशीच भाषा मला येते. तर आणि इकडे गुजरातमध्ये माझं लग्न झालं म्हणून मी गुजरातमध्ये आता राहते. तर काही लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंजच झालं आहे. आणि हे याचे पापा गुजरातमध्ये लहानपणापासूनच राहते. हे आम्ही काही त्या ताई अशा बी म्हणाल्या की तुम्ही पोटा पाण्यासाठी दोघं नवरा बायको आले असं, तर नाही. हे यायचे पापाचा जन्म बी इथंच झाला. म्हणजे माझ्या मिस्टराच्या माझ्या सासऱ्याचा जन्म बी इथंच झाला, यायचा जन्म बी इथंच झाला. माझ्या सासऱ्याचे जे वडील होते ते कदाचित आले असन पोटा पाण्यासाठी, पण यायचा जन्म इथंच आहे. तर हे मूळ इच्छच वय आहे. माझे मिस्टर सासरे मूळ इच्छच वय अहमदाबादचे. तर म्हणून मग इथंच राहते. म्हणून हे कधी हे हिंदी भाषा कोण बोलते का हे मराठी लोकांमध्ये कमी राहिले. इथं गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये रबारी लोक राहते. रबारी लोकांमध्ये हे लोक जास्त राहिले. लहानपणापासून त्याच्या संगच खेळणं, त्याच्या संगच राहणं. आणि मग यायचे मम्मी पापा बी घरामध्ये यायच्यासोबत हिंदीच बोलायच होते. तर मग यायले कधी हिंदीच भाषा येते, मराठी येतच नाही. आता हे पाहून घ्या, हिच्या संग मी मराठी बोलतो तर हे शाळेत जाते ना तर हिंदी भाषा बोलते, हिंदी किंवा गुजराती. तर म्हणून मग हिंदीत, मग घरी बी हिंदीच बोलते. मी मराठी बोलतो, मग थोडं येते पण यायले मला लेकरायले. हा, मला लेकरायले येते, मराठी बी येते आणि हिंदी बी येते. बाहेर गेले तर हिंदी बोलते, पण गुजराती नाही येत. हो तुले गुजराती कशी म्हणते मोठी होशील कधी तर तवा येईन तुले. पापाला कधी येते? पापाला येते, पण मला 10 वर्ष झाले अजून इथं येऊन. 12 वर्ष झाले आता. मी 10चाच राडा घेऊन बसले. 12 वर्ष झाले आता अहमदाबादला येऊन, पण मला कोणी गुजराती भाषा येत नाही. समजते पुरी कोणी समोरून बोलन ना गुजराती भाषा मी पुरी समजून घेतो, पण मला बोलता येत नाही. बोलतो पण कधी मधात हिंदी येऊन जाते. मग राहिली गुजराती माग हिंदी चालली टपटपा. असं आहे. आणि हाय ना घरी स्कूल मध्ये हिंदी इसके म्हणतो क्योंकि सारी मैडम हिंदीच म्हणते. सारी मैडम गुजराती राहते, काही सगळं हिंदीत बोलते. और है ना सारे बच्चे भी हिंदीच रहते, इसके लिए हिंदी बोलते. हां, असं राहते ते. हे जे कहाणी आहे हे मी पहिलेच सांगितली आहे पुरी. असा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही मागं व्हिडिओमध्ये जा. 3 वर्षाच्या पहिले असे व्हिडिओ मी बनवला आहे ह्या. आणि एका ताईनं अजून कमेंट केली की तुम्ही शांताबाईचे व्हिडिओ कसे बनवता, शांताबाईचा आवाज. तर याच्यावर बी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही चॅनलवर जाऊन चेकआउट करा, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. तो असं आहे. तर मीना मडके ताई, तुम्हाला भेटलं का तुमच्या प्रश्नाचं उत्तर? तर भेटलं ना, ठीक आहे. तर अजून तुम्ही तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि चॅनलले सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. भेटू उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय कर. हे पहिली घेऊनच दूध हे पिऊन राहिले, ताक छास तू म्हणतं, आम्ही ताक म्हणत असतो. आम्ही मराठी भाषामध्ये ताक म्हणतो.